आज आपण इथे केवळ एक भाषण ऐकण्यासाठी जमलेलो नाही. आज आपण इतिहासाला नमन करण्यासाठी, विचारांना जाग करण्यासाठी आणि स्वाभिमानाला उभं करण्यासाठी एकत्र आलो आहोत. कारण आजचा दिवस फक्त शिवजयंती नाही, आजचा दिवस म्हणजे अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका विचाराचा उत्सव आहे आणि त्या विचारांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे तलवारीच्या जोरावर राज्य उभारणारा राजा नव्हता, तर विचारांच्या बळावर माणसं जोडणारा नेता होता. त्यांनी स्वराज्य उभारलं ते केवळ किल्ल्यांवर नाही, तर लोकांच्या मनात. म्हणूनच आजही त्यांच्या नावात शक्ती आहे, प्रेरणा आहे आणि स्वाभिमान आहे. हे भाषण फक्त इतिहास सांगण्यासाठी नाही, तर आजच्या काळात शिवराय आपल्याला काय शिकवतात हे समजून घेण्यासाठी आहे. विद्यार्थी असाल, तरुण असाल, पालक असाल किंवा समाजाची जबाबदारी घेणारे नागरिक असाल, तर हा आवाज आपल्यासाठीच आहे. चला तर मग इतिहासाच्या पानात अडकून न राहता शिवाजी महाराजांना एक जिवंत विचार म्हणून अनुभवूया. आपल्या भाषणाला सुरुवात करूया. आजचा हा दिवस केवळ एक जयंती नाही, आजचा हा दिवस म्हणजे इतिहासाच्या छातीतून उसळलेला स्वाभिमान आहे. आजचा हा दिवस म्हणजे झुकलेल्या माना उंचवणारा अभिमान आहे. आजचा हा दिवस म्हणजे तलवारीपेक्षा कितीतरी पटीने तीक्ष्ण असलेल्या विचारांचा जयघोष आहे. आज आपण इथे एकत्र आलो आहोत ते फक्त एका राजाचा जन्म साजरा करण्यासाठी नाही, तर एका अशा विचाराला वंदन करण्यासाठी आलो आहोत ज्याने सामान्य माणसाला असामान्य बनवलं. त्या विचारांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासाच्या पानांमध्ये बंदिस्त असलेलं नाव नाही. शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाला थेट आव्हान देणारा आवाज आहे. शिवाजी महाराज म्हणजे गुलामगिरी स्वीकारायला नकार देणारी मानसिकता आहे. शिवाजी महाराज म्हणजे आपणही काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास आहे. ज्या काळात माणसाचं मोल नव्हतं, ज्या काळात स्वाभिमान विकला जात होता, ज्या काळात माता भगिनी असुरक्षित होत्या, ज्या काळात धर्म, भाषा आणि संस्कृती पायदळी तुडवली जात होती, त्या काळात एका मातेने एका बालकाच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं. त्या मातेचं नाव होतं राजमाता जिजाऊ आणि त्या स्वप्नातून जन्माला आलेला इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लहान वयातच शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की हे जग अन्यायाचं असू शकतं, पण आपण अन्याय स्वीकारणारे होणार नाही. त्यांनी तलवार उचलली ती सत्तेसाठी नव्हे, तर माणुसकीच्या रक्षणासाठी. त्यांनी किल्ले जिंकले ते केवळ भूमीसाठी नव्हे, तर त्या भूमीवर राहणाऱ्या माणसांच्या सन्मानासाठी. त्यांचं प्रत्येक युद्ध हे फक्त रणांगणावरचं नव्हतं, तर ते भीतीविरुद्धचं युद्ध होतं, ते अन्यायाविरुद्धचं युद्ध होतं आणि ते निराशेविरुद्धचं युद्ध होतं. शिवाजी महाराजांना माहित होतं की खऱ्या अर्थाने राज्य करायचं असेल तर तलवारीपेक्षा विश्वास मोठा असतो. म्हणूनच त्यांनी मावळ्यांना कधी गुलामासारखं वागवलं नाही, तर त्यांना आपलं भाऊ मानलं. त्यांनी नेतृत्व केलं ते भीती निर्माण करून नाही, तर विश्वास निर्माण करून. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे दूरदृष्टी होती, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे प्रजेचं हित होतं. म्हणूनच शिवाजी महाराज राजा होते, पण प्रजेच्या हृदयात ते आपुलकीचे होते. महाराजांचा राज्यकारभार पाहिला तर लक्षात येतं की न्याय हा त्यांच्या राज्याचा श्वास होता. गरीब असो वा श्रीमंत, सामान्य माणूस असो वा मोठा सरदार, चुकीसाठी शिक्षा सगळ्यांनाच समान होती. अन्यायाला महाराजांच्या स्वराज्यात स्थान नव्हतं. प्रजेचा आवाज थेट राजापर्यंत पोहोचत होता आणि त्या आवाजाला न्याय मिळतो याची खात्री होती. म्हणूनच स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हती, तर सुरक्षिततेची भावना होती. स्त्री सन्मान हा शिवाजी महाराजांचा आत्मा होता. एका स्त्रीचा अपमान म्हणजे स्वराज्याचा अपमान, असं ते ठामपणे मानत. युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना आई बहिणींचा दर्जा दिला गेला. त्या काळात असा विचार असलेला राजा असणं हीच एक मोठी क्रांती होती. आज आपण स्त्री सुरक्षिततेबद्दल बोलतो, तेव्हा शिवाजी महाराजांचे विचार किती पुढचे होते हे आपल्याला प्रकर्षाने आठवतं. धर्माच्या बाबतीत शिवाजी महाराज अत्यंत सहिष्णू होते. त्यांनी कधीही द्वेष पसरवला नाही, तर एकतेचा संदेश दिला. सर्व धर्मांचा सन्मान करणे हीच खरी ताकद आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. म्हणूनच त्यांचं स्वराज्य सर्वांसाठी होतं, सुरक्षित होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वासार्ह होतं.
असंख्य संकट आली, पराभव आले, धोके आले, पण शिवाजी महाराज कधीही खचले नाहीत. कारण त्यांची लढाई फक्त शत्रूशी नव्हती तर निराशेशी होती. संकट आली की त्यांनी तलवार नाही तर विचार धारदार केला. अपयश आलं की त्यांनी पळ काढला नाही तर पुन्हा उभं राहण्याची ताकद दाखवली. म्हणूनच शिवाजी महाराज आजही प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसांचा आधार आहेत. 1680 साली शिवाजी महाराज आपल्यातून गेले, पण ते संपले नाहीत. कारण शरीर जातं पण विचार मात्र अमर राहतात. त्यांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत पुढे अनेक पिढ्यांना प्रकाश देत राहिली. त्यांच्या विचारांमुळे मराठ्यांनी इतिहास घडवला आणि आजही तो इतिहास आपल्याला उभं राहायला शिकवतो. आजचा तरुण जेव्हा दिशाहीन होतो, जेव्हा आत्मविश्वास ढासळतो, जेव्हा आपण काय करू शकतो असा प्रश्न त्यांना पडतो, तेव्हा शिवाजी महाराजच उत्तर देतात. आजचा विद्यार्थी जेव्हा अपयशाने खचतो, तेव्हा महाराज धैर्य देतात. आजचा समाज जेव्हा तुटतो तेव्हा शिवविचार त्यांना एकत्र बांधतो. शिवाजी महाराज म्हणजे केवळ भूतकाळ नाही, ते वर्तमानाला दिशा देणारे आणि भविष्य घडवणारे विचार आहेत. म्हणून आज या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण एकच संकल्प करूया. शिवाजी महाराजांना फक्त पोस्टरमध्ये, मिरवणुकीत किंवा भाषणापुरतं मर्यादित ठेवणार नाही. त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया. आपल्या वागण्यात न्याय आणूया, आपल्या निर्णयात धैर्य आणूया, आपल्या बोलण्यात सन्मान आणूया आणि आपल्या प्रत्येक कृतीत स्वाभिमान ठेवूया. कारण स्वराज्य म्हणजे केवळ राज्य नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःवर नियंत्रण, स्वतःची जबाबदारी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत. ते आपली ओळख आहेत, ते आपली प्रेरणा आहेत, ते आपली जबाबदारी आहेत आणि ते आपली शक्ती आहेत. जोपर्यंत या मातीत स्वाभिमान आहे, तोपर्यंत शिवराय जिवंत आहेत. जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज आहे, तोपर्यंत शिवराय जिवंत आहेत. जोपर्यंत धैर्य, न्याय आणि माणुसकी आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात जिवंत आहेत. आणि शेवटी एवढंच सांगू इच्छिते, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त जयघोषात नाही तर आपल्या जगण्यात जिवंत ठेवा. कारण इतिहास वाचून संपत नाही, तो अंगीकारला की तो घडतो. आज आपण शिवरायांना वंदन केलं, उद्या त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी शिवजयंती ठरेल. आपण सगळे मिळून असा भारत घडवूया जिथे अन्यायाला जागा नसेल, जिथे स्वाभिमान विकला जाणार नाही आणि जिथे प्रत्येक माणूस अभिमानाने म्हणू शकेल, हे स्वराज्य आहे. शिवरायांचे विचार आपल्या मनात, त्यांचा धैर्य आपल्या कृतीत आणि त्यांचा स्वाभिमान आपल्या जीवनात कायम ठेवूया. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशा सुंदर नवनवीन भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन भाषणासोबत. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.